आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटींमध्ये लाटली। विजय वडेट्टीवारांचा सरनाईकांवर आरोप। उद्या सविस्तर माहिती देईल विजय वडेट्टीवारांची माहिती। आज एकाच मंचावर उद्या कुठे असू सांगता येत नाही। माणिकराव कोकाटेंचं मिश्किल वक्तव्य। राजकारणामध्ये माणसं, पक्ष आणि विचार बदलत असतात। कोकाटेंची प्रतिक्रिया। कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वादग्रस्त विधान। मात्र लक्षात येताच राधाकृष्ण विखे पाटलांकडून सारवासारव। चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली। चंद्रकांत पाटील आणि मोहोळ यांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला। बुलडाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या विरुद्ध काम करण्यासाठी विजयराज शिंदेंनी मविया उमेदवाराकडून 1 कोटी घेतले। बुलडाणा भाजपचे सचिव अनंत शिंदेंचा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंवर गंभीर आरोप। बोलताना आवर घालावा, अन्यथा नाईलाजासह वजाबाकी करावी लागेल। रुपाली पाटील आणि रुपाली चाकणकर वादावर अजित पवारांकडून रुपाली पाटलांची कानउघडणी। आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप। विक्रांत जाधवांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल। विक्रांत जाधवांसह 7 जणांच्या विरोधात लोटे पोलिसात गुन्हा दाखल। हायकोर्ट शेतकरी आंदोलनाच्या विरोधात नाही, निराधार आरोप करू नका। हायकोर्टाकडून बच्चू कडूंची कानउघडणी। हायकोर्टामध्ये शेतकरी विरोधी असल्याची टीका बच्चू कडूंनी केलेली होती।